सप्रेम नमस्कार. नारी प्रबोधन मंच अध्यक्ष सुमतीताई, आदरणीय अरुणाताई, इतर उत्साही कार्यकर्ते आणि या प्लॅटफॉर्मवर जोडले गेलेले सगळे आई बाबा, पुनश्च नमस्कार. खरं तर कल्पना डोक्यात येणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं यासाठी खूप जणांचे हात आणि डोकी कामाला लागतात. वेगवेगळ्या करिअरच्या आणि वयाच्या टप्प्यावर असताना पालक म्हणून असणारा प्रवासाची डोळस मांडणी करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आणि एकमेकांच्या अनुभवाचे जे क्षण आहेत ते टिपून आपला प्रवास सोपा करता येणं अशा उपक्रमांमुळं शक्य होतं. तर प्रथम या कॉन्सेप्टला आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा कॉन्सेप्ट प्रत्यक्षात उतरणारी जी टीम काम करते आहे ॲट द बॅक ऑफ ऑल दिस, तर यांना सॅल्यूट. म्हणजे चला, जेव्हा पंचशीलचा ॲक्च्युली फोन आला होता की ती म्हणाली की मॅम तुम्हाला बोलायचं आहे या प्लॅटफॉर्मवर, की या उपक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला पण बोलवलं जाणार आहे, तर तेव्हा मी तिला म्हटलं की आईबाबा म्हणून आम्ही अगदी छोट्या गटात आहोत अजून, कारण माझी मोठी जी आहे आरोही ती 9 वर्षाची आहे, सॉरी, आणि तसा त्यामुळे तो 9 ते 10 वर्षाचाच प्रवास आहे. पण ती म्हणाली की नाही तुम्हाला यायचंच आहे. सो आणि ॲक्च्युली डॉक्टर पोद्दारांना ह्या विषयावर जास्त एक्सपेक्टेड आहे सगळ्यांना ऐकणं, त्यामुळं मी आय से येस, मी पण बोलेन. आणि त्यामुळं मलाही हा 9 वर्षाचा जो काही लेखाजोखा होता तर तो मांडण्याची मला संधी मिळते आहे. तर धन्यवाद पहिल्यांदा या सगळ्या टीमला आणि सगळ्यांना जे जॉईन झालेले आहेत. आमचं अरेंज मॅरेज दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन पार पडलेलं. लातूरला सेटल व्हायचं होतं तेव्हा आम्ही सुरुवात केली होती. माझं दिशा आणि डॉक्टर मिलिंद यांचं सावली ही 2006 आमची पहिली 2 व्यावसायिक अपत्य. त्यानंतर आम्ही 2009 अंतरंग सुरू केलं, ते आमचं 3रं व्यावसायिक अपत्य. करिअरच्या वाटा चालू होत्या, शिकत, अनुभवत, चुकत, परत त्याच्यातून शिकत आमची वाटचाल सुरू होती. लग्नानंतर साधारणपणे 2012 आरोहीची चाहूल लागली. तसं रूढ आताने उशिरा, कारण लग्नानंतर जवळपास 8 वर्ष झालेली होती. परंतु आईबाबा होण्याची चाहूल लागणं, ते बाळ घरी येण्याचा प्रत्येक क्षण आम्ही खूप छान एन्जॉय केला. तिथून आरोही आणि त्यानंतर 3 वर्षांनी मनवाची चाहूल लागली. पण मला या स्पेसिफिकली ह्याच्यामध्ये हे सांगायचं की दोन्ही माझ्या प्रेग्नन्सी आणि डिलेवरीमध्ये, इव्हन डिलेवरीमध्ये सुद्धा डॉक्टर पोद्दारांनी 10 ते 12 दिवस हॉस्पिटलच्या स्टेसाठी वेळ काढलेला होता. म्हणजे ज्याला आपण पॅरेंटल लीव्ह असं म्हणतो. हॉस्पिटल सेटअप वॉज ॲक्च्युली सगळ्या त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही स्टेला होतो. तर दॅट की रात्रीची जागरणं, मुलींना सांभाळणं, हे सगळं त्यांनी खूप प्रेमाने केलं. याच्यानंतर मला अजून एक जास्त आठवणीचं सांगावं असं वाटतं की त्यांचं नामकरणाचा जो सोहळा होता, आरोहीच्या वेळेत तो पहिलंच मूल होतं, त्यामुळे आम्ही घरी केलं होतं. त्यावेळेस एकमतच्या पेपरमध्ये साला में तो बाप बन गया असं डॉक्टर पोद्दारांचा लेख आला होता. सो आय वॉज व्हेरी हॅपी. दुसरं, मनवाच्या वेळेस मला सांगता येईल की जेव्हा मनवाचं वारसा आम्ही करायचं ठरवलं तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. तेव्हा मातोश्रीमध्ये 80 आजी आजोबांच्या बरोबर आम्ही हे बारसं केलं. तो पण क्षण मला खूप छानपैकी आठवतो. मी आरोहीला प्रत्येक वाढदिवसाला म्हणते की तुझ्या प्रत्येक वाढदिवसाबरोबर माझ्यातली आई पण मोठी होती आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण जेव्हा मुलांना जन्म देतो तो आपल्या आनंदासाठी. त्यामुळे या प्रवासामधले ज्या काही आनंदाच्या जागा आहेत ते आपल्याला शोधाव्या लागतात किंवा तयार कराव्या लागतात. आरोही मनवाच्या येण्यानं आमचं आयुष्यच बदलून गेलं. 2006 ते 2012 ऑलमोस्ट 8 वर्षाचा पिरियड हा आम्ही हॉस्टेलला राहत होतो तसं राहिलो, दोघं. आणि त्याच्यानंतर दोघांचे 8 झालो. 8 कसे की आम्ही दोघं, या दोघी आणि दोघांचे आई बाबा असे 8 जण आम्ही एकत्र राहायला लागलो. मला मनवाच्या वेळेची खूप
खूप गंमत सांगावीशी वाटेल की दुसऱ्या वेळी जेव्हा मी बेबीचा विचार केला होता तेव्हा मला असं खूप वाटायचं की दुसरं माझं जे बाळ असायला पाहिजे ती मुलगीच असायला पाहिजे. ह्याच्या पाठीमागचं एक कारण होतं की मला एक नेहमी वाटत राहिले की सिस्टर्स आर ऑलवेज कनेक्टेड बाय हार्ट. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही असल्या तरी दे आर कनेक्टेड. हेन्स ते खूप प्रॉमिनेंटली वाटत होतं आणि ते तसं झालंही. मुलींच्या वेळी मला असं होतं की जेव्हा आम्ही शाळेसाठी विचार करायला लागलो की शाळा असायला पाहिजे तेव्हा इंग्लिश मिडियमची पाहिजे का मराठी मिडियमची पाहिजे किंवा बाकी आपण कुठली शाळा CBSE, ICSE, SSC ह्याच्यापेक्षा जेव्हा प्लेग्रुप किंवा नर्सरीसाठी आम्ही विचार करत होतो तेव्हा एक डोक्यात होतं की लहानपणी कसं आपण सगळेजण घंटी वाजली की शाळेत जायचं. त्यामुळं तेवढं काय म्हणतात त्याला की पायी जाण्यासारखी शाळा असावी असं वाटत होतं आणि तसं आम्ही तसे प्रयत्नही केले आणि तसं झालंही की अगदी पायी जाण्यासारखी शाळा होती दोघींची प्लेग्रुप नर्सरीच्या वेळेत. मला वाटतं प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक मुलाची जडणघडण वेगळी, त्यांच्या प्रेरणा वेगळ्या. त्यामुळं आपण प्रत्येकाने आपल्या मुलाला आहे तसं स्वीकारणं आणि त्याचं खासपण अनुभवणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. माझ्या दोघींच्या बाबतीत, आरोहीच्या बाबतीत मला सांगता येईल तशी ती खूप चुलबुली आहे. म्हणजे सतत कल्पनांचे पॉपकॉर्न्स फुटत असतात. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत खूप साऱ्या कल्पना असतात आणि त्याच्या पाठीमागचा ध्यास तिचा सतत चाललेला असतो. त्यामुळं आणि ह्याच्यापेक्षा वेगळी साधारणपणे मनवाच्या बाबतीत सांगता येईल की तशी ती खूप शांत आहे, समंजस आहे, स्टेबल आहे. खूप अशा एखाद्या गोष्टीने खूप अशी एक्साईट नाही होत. त्यामुळे तशा दोघी या खूप वेगळ्या आहेत. लहानच आहेत पण साधारणपणे अजून आपल्याला ह्याच पद्धतीने असं लेबल नाही लावता येणार, पण तरी पण साधारणपणे आरोही खूप चुलबुली, थोडी अव्यवस्थितही आहे पण चुलबुली खूप जास्त, आणि मनवा त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली स्टेबल आहे. तर आपलं मूल ओळखणं आईनी हे आईबाबांनी महत्त्वाचं आहे असं मला प्रॉमिनेंटली वाटतं. आई होण्याचा प्रवास खरं तर स्वतःला समजून घेण्याचाच प्रवास आहे. म्हणजे आपल्यामध्ये शारीरिक बदल होत असतात, प्रेग्नन्सीच्या वेळेस जबाबदारी वाढते, आपले रुटीन्स चेंज होतात, नवीन गोष्टी आपण टिपत असतो, आंतरिक भावनांची आपली चढ उतार होत असते कारण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पॅरलली चालू असतात. त्यामुळं खरं तर हा सगळ्या गोष्टींना बॅलन्स करत समजून घेण्याचा प्रवास आहे असं मला वाटतं. माझ्या ज्या दोघी आहेत ना त्या कधीतरी चिडतात, पण चिडल्या, रडल्या, पडल्या, लागलं की मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्यांना लगेच जवळ घेऊन मिठीत घेणं आणि त्यांना स्पर्शाची ऊब देणं हे महत्त्वाचं आहे. हे मी माझ्या सासूबाईंच्याकडून आणि आईकडून शिकले. ह्याच्यामध्ये असं वाटतं की असं दिसतं की तू त्रासात आहेस आणि मला कळतंय की तू त्रासात आहेस आणि मी आता तुझ्यासाठी आहे, हे स्पर्शामधून कळणं त्यांना महत्त्वाचं आहे. की जेव्हा ते त्रासात असतात, छोट्या मोठ्या का असेना, त्यांच्या दृष्टीने का असेना, हे मला महत्त्वाचं वाटतं. जेव्हा मी या प्रश्नाकडे वारंवार येते की नक्की मुलांना वेळ देणं म्हणजे नक्की काय, म्हणजे कसं असायला पाहिजे, तर मला असं वाटतं की तुमचा जो काही एकत्र वेळ असेल, म्हणजे असं नाही की आईनी करिअर सोडून घरी बसायला पाहिजे किंवा अगदी थोड्या वेळेचं करिअर करायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त मुलांच्या बरोबर दिवसभरच राहायला पाहिजे, असं नाही आहे. की जो काही तुमचा एकत्र वेळ असेल तेव्हा तुमची भावनांची देवाणघेवाण कशी आहे, नजरेतून, शब्दातून, स्पर्शातून, तुमच्या देहबोलीतून हे व्यक्त होणं मला महत्त्वाचं वाटतं. कारण ह्याच्यामध्ये साधारणपणे ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस हे जेव्हा मी मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला होता तेव्हा ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस मी शिकले होते. तर याच्यामध्ये जेव्हा दोन माणसांमध्ये संवाद होतो शब्दांचा किंवा मग देहबोलीतून, तर त्याला मी ट्रान्झॅक्शन म्हणतो. तर ह्या अशा देवाणघेवाणीतून किंवा अशा ट्रान्झॅक्शनमधून मूल आणि आई, मूल आणि बाबा हे दोघांना जेव्हा पॉझिटिव्ह फिलिंग्स येतात, सो अशा प्रकारच्या फिलिंग्स महत्त्वाच्या असतात आणि त्या म्हणजे तुमचा वेळ देणं म्हणजे व्हॅल्यू, ज्याला आपण म्हणतो की व्हॅल्युएबल टाईम किंवा व्हॅल्यू टाईम देणं, म्हणजे नेमकं तुम्ही आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला 100% देता येणं किंवा तुमचं इमोशनल जे एक्सचेंज असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला देता येणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
आणि अशा प्रकारच्या वागण्यातून तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक रोल मॉडेल पण सेट करत असता की त्यांनी आपले ट्रान्झॅक्शन हे कशा प्रकारचे ठेवायला पाहिजे. नेक्स्ट की मला अजून काही काही गोष्टींवर बोलायचं आहे, जसं की मुलं आपल्याला काही गोष्टी सांगायला येतात किंवा आपल्याला त्यांना काही सांगायचं असतं, तर संवादाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्या टेक्निकल गोष्टींवर डॉक्टर पोद्दार बोलतीलच डिटेलमध्ये, पण बऱ्याचदा असं होतं की मुलं आपल्याला काहीतरी सांगायला येतात. आपण असं करायला पाहिजे की जेव्हा ते काहीतरी सांगायला येतात तेव्हा संवादाचा चान्स टाळायला नाही पाहिजे. म्हणजे जे काही सांगायला येतात ते किमान आत्ता लगेच ऐकू शकत नाही तर त्यांना सांगायचं की ठीक आहे, 5 मिनिटांनी मी तुला ऐकेन, आणि तेवढंच रिस्पेक्टफुली त्याला ते बोलवलं गेलं पाहिजे. सो डोंट मिस अपॉर्च्युनिटी टू हॅव अ कम्युनिकेशन विथ युअर चाइल्ड, असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला त्यांना एखादा मुद्दा जो त्यांच्या बाबतीतला आहे तो डिस्कस करायचा असेल तर ह्याच्यामध्ये तो एक सिक्वेन्स खूप साधारणपणे पालकांनी लक्षात ठेवला पाहिजे की मला माझं स्वतःचं म्हणणं मुलांना सांगायचं, त्याच्यानंतर त्या एखाद्या गोष्टीबाबत त्याचं म्हणणं काय आहे हे मला ऐकून घेतलं पाहिजे, आणि जर काही आपण प्रश्नांवर विचार करतोय तर दोघांनी मिळून तो प्रश्न सोडवणं किंवा दोघांनी मिळून ती भूमिका ठरवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचे जेव्हा संवाद आपण डेव्हलप करतो तेव्हा बऱ्यापैकी मुलं ही स्टेबल असतात असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये कसं भावनिक सुरक्षितता मुलांसाठी जास्त महत्त्वाची असते. आज वी आर ह्युमन बिंग, आपला मेंदू साधारणपणे असा आहे की आपली जडणघडणच अशी आहे की साधारणपणे माणसं जोडणं, प्रेम, वात्सल्य, कौतुक करणं, तर ह्या सगळ्या चांगुलपणा, तर ह्या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा मुलं जातात जेव्हा ते ॲक्च्युली आयुष्याला फेस करायला लागतात तेव्हा ती बरीच कणखर होतात असं मानसिक म्हणजे शास्त्र सांगतं. साधारणपणे असं होतं की जी मुलं ह्या प्रश्नात अडकतात की माझं कोण आहे, माझ्यावर प्रेम करणारं कोण आहे, किंवा साधारणपणे माझ्या जगण्याचा अर्थ काय आहे, तेव्हा मुलांचा भावनिक संघर्ष हा त्यांच्या वयाच्या पुढच्या टप्प्यामध्ये जास्त राहतो असं मला वाटतं. थोडं पर्सनल होईल पण मला काही गोष्टी सांगायला आवडतील की आमच्याकडे एक चौरस आहे, चौघी आहेत माझ्याकडं, माझ्या बहिणीची एक आणि भावाची एक, अशी आरोही, मनवा, इरा आणि अक्षरा. या सुट्टीत खूप धमाल करतात, एकत्र येतात, खेळतात, भांडतात, आवरतात, काही गोष्टींवर भांडतात, चर्चा करतात आणि मार्ग काढतात. ड्रॉइंग असो, क्राफ्ट असो, रोल प्लेज, डान्स आहे, छोटे छोटे कुकिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, घरातल्या भिंतींवरचं ड्रॉइंग आहे. अशांनी घर सतत छान चिवचिवत असतं. तर मला असं वाटतं की एवढं सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आम्ही कधीतरी वैतागतो, आजी करते त्यांचं ती, पण परत सगळेजण एकत्र येऊन या गोष्टींना जोमाने आम्ही सामोरे जातो. त्यामुळं मुलांना आहे तसं नॅचरल वातावरण देणं, नॅचरल अपब्रिंगिंग त्यांचं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. की त्यांचा जो काही थॉट येतो अबाउट आर्ट, अबाउट स्टडीज किंवा अबाउट हा तसा नॅचरल फ्लोनीच एक्झिक्यूट करायला आपल्याला त्यांना मदत करणं मला गरजेचं वाटतं. वेगवेगळ्या कॉन्सेप्टनी आपण मुलांना हे इन्कल्केट करू शकतो. जसं रिसायकलिंग आहे, आता ह्या चौघींचा रेफरन्स आला म्हणून मी रिसायकलिंगबद्दल सांगतो की सगळ्यात मोठी जी अक्षरं आहे बहिणीची, नंतर मनवा, नंतर आरोही माझी आणि नंतर इरा, ह्या अशा टप्प्याटप्प्याने छोट्या 6-6 महिन्याच्या फरकाच्या आहेत. तर साधारणपणे रिसायकलिंग मी पहिल्यापासूनच त्यांचं हे करते की त्यांचं कपड्यांचं रिसायकलिंग असो किंवा त्यांच्या पुस्तकांचं असो किंवा त्यांच्या खेळण्यांचं असो, तर याच्यामुळे गंमत पण येते आणि एखादी गोष्ट आपण अशा प्रकारे वापरू शकतो हा पण कॉन्सेप्ट त्यांच्यापर्यंत जातो. आणि त्या उत्सुक असतात की मोठ्या दिदीला तो ड्रेस कधी लहान होणार, मग आरोही, मग अक्षरा, असं इरा. देन हा फ्लो खेळण्याच्या बाबतीत असतो, पुस्तकांच्या बाबतीतही असतो. तर दॅट दे कॅन हॅव म्हणजे सच अ कॉन्सेप्ट वी कॅन इन्कल्केट इन अवर चाइल्ड. इवन आरोहीच्या थोड्याशा विस्कळीतपणाबद्दल आम्ही बऱ्याच गोष्टी प्रयोग करतो की ती नाही जागेवर गोष्टी ठेवत. मग अशा वेळे प्रत्येक वेळी चिडणं कधीतरी होत असते, पण प्रत्येक वेळी चिडणं नाही. मग आपण काय करू शकतो की जर तिने त्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या तर त्याचं कौतुक करणं, एखादी गोष्ट कंटिन्युअसली ती करत असेल म्हणजे ज्याला म्हणतो सातत्य टिकून एखादी गोष्ट फॉलो करत असेल तर त्याचंही कौतुक झालं पाहिजे.
याच्या विरुद्ध मागच्या वर्षभरात लॉकडाऊनमध्ये मुलं घरातच आहेत, त्यामुळं टॉवेल किंवा कपडे बेडवर टाकणं किंवा हे यातला आम्ही पर्याय काढला होता की त्या कपड्यांचे असे गोळे करायचे, ज्याला म्हणतो बॉम्ब, आणि मग बॉम्ब गोळे नेहमी त्याचं जेव्हा आम्ही तिच्यासमोर घेऊन यायचो तिच्या लक्षात यायचं की नाही हा बॉम्ब आहे आणि हा आपल्याला टाकावा लागेल आपल्या वॉश बिनमध्ये. सो खेळत जेव्हा आपण मुलांना शिस्त लावत असतो तेव्हा ते बऱ्यापैकी हसत खेळत घेतात आणि शिकतातही असं मला वाटतं ह्या ठिकाणी. नेक्स्ट की सगळ्यात महत्त्वाचं मला ह्याच्यामध्ये एक मुद्दा सांगायचा आहे की वी आर लकी की आम्ही आई बाबा आणि आजी आजोबा म्हणजे आजी आजोबा आणि आजी आबा म्हणजे माझे आई बाबा आणि डॉक्टर मिलिंदचे आई बाबा सगळे आम्ही एकत्रच राहतो. आत्ता आजोबा नाही आहेत पण डेफिनेटली ते मेमरीमध्ये आहेत आमच्या. तर आम्ही सगळे मेंबर एकत्र राहताना मुलांबाबत जेव्हा काही भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा डेफिनेटली आमची मतं वेगवेगळी असू शकतात, पण बऱ्याचदा आम्ही बऱ्याच अंशी नाही नेहमी आम्ही ॲक्च्युली मुलांच्या बाबत बोलताना किंवा त्यांच्या बाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठरवताना आमची एक वाक्यता असते आणि तशी असायला पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं घरातले प्रॉब्लेम्स बरेचसे मुलांच्या समोर येत नाही जे ॲक्च्युली त्यांच्या लेवलचे नसतात. तेव्हा त्या बाबतीत हे आपण सगळ्या पालकांनी पाळणं खूप महत्त्वाचं असतं की जे त्यांच्या लेवलचे प्रश्न नाही आहेत किंवा त्यांच्या बाबतच्या काही भूमिका असतील तर त्याच्यामध्ये सगळ्या घरातल्या मोठ्यांमध्ये एक वाक्यता असायला पाहिजे. हे सोडून काही अजून गोष्टी आहेत म्हणजे मुलींना आम्ही छोट्या त्यांच्या आम्ही जेव्हा बाहेर जातो प्रवासामध्ये त्याचं जे काही लिस्टिंग आहे ते करणं, त्यांची स्वतःची बॅग त्यांना स्वतःला पॅक करायला सांगणं, घरामध्ये जेव्हा नवीन गेस्ट येतात तेव्हा स्वतःची ओळख करून देणं, त्याच्यानंतर त्यांना पाणी किमान जे काही ऑफर करायचं आहे ते त्यांना सांगणं, त्यांची ओळख करून घेणं. त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं मैत्रिणीचं प्लॅनिंग होतं की एकत्र येऊन खेळणं, साधारणपणे पार्टी हा शब्द मला आवडत नाही, मी पार्टी हा शब्द थोडासा बाजूला ठेवते, पण एकत्र येऊन खेळण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल मग त्याचं प्लॅनिंग, मग त्याचं खाऊचं प्लॅनिंग असो, खेळण्याचं प्लॅनिंग असो, त्यांचे रोल प्लेज असो, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांना त्या खूप उत्साही असतात. साधारणपणे छोटे जे सण आहेत त्या सणांमधलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सण सेलिब्रेट करण्यामागे आपली काय काय भूमिका पाहिजे, त्याच्यामधल्या श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यावर सगळ्या व्यवस्थित कम्युनिकेट करून आपण त्यांना तयारीसाठी मदत करू शकतो. जसं त्या खूप उत्साही असतात म्हणजे माझ्या दोघी आहेत त्या खूप जास्त असतात की बाबा आज नवीन काय आहे, आज हा सण आहे, उद्या हा आहे, आज ह्या मामाचा वाढदिवस आहे, उद्या बाबाचा वाढदिवस आहे, तर तो उत्साह त्यांचा चालू असतो. आपण त्यांना फक्त ते पुशअप करायचं की आपण त्यांना तिथे कुठे म्हणजे मदत करू शकतो की त्यांच्या तो उत्साह वाढण्यासाठी किंवा त्यांना ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत त्याच्यासाठी आपण त्यांना कुठे मदत करू शकतो हा विचार आपला सतत राहिला पाहिजे. त्याच्यानंतर मला अजून वाटतं की गणपती बाप्पा आमच्याकडे 10 दिवस बसतो. गणपती बाप्पा बसतो आम्हाला डेफिनेटली याच्या पाठीमागं मात्र पहिल्यापासूनच आम्ही दोघं होतो तेव्हा पण हे येतं की मोदक हा आमचा पहिला वीक पॉईंट राहिलेला आहे तो एक. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 8 दिवसात घरातलं वातावरण खूप बदलतं आणि मुली आल्यापासून मात्र असं झालं की त्या 8-10 दिवसाचं प्रत्येक गोष्टीचं ते प्लॅनिंग करतात. त्याच्यामध्ये एक्झिक्युशनला काय म्हणजे ॲक्च्युली पूजा किंवा ह्या बाकी सगळ्यांमधलं श्रद्धेचा किंवा ह्या भागापेक्षा सुद्धा ती प्रोसेस ते एन्जॉय करतात, घरातलं वातावरण छान राहतं म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याच्याबरोबरच ह्या सगळ्यांमध्ये आपण बुद्धिवादी अपेक्षा काय ठेवायला पाहिजे हे मात्र आम्ही विसरत नाही कम्युनिकेट करायला. सो अजून एक मला फॅमिलीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं सांगायला आवडतं की आरोही इज व्हेरी, तिला एक्सटेंडेड फॅमिली ज्या काही आहेत आमच्या म्हणजे माझी फॅमिली, मिलिंदची फॅमिली, त्याच्यानंतर माझ्या मामाकडची फॅमिली, मिलिंदच्या मावशी मामाकडची फॅमिली, ह्या सगळ्या फॅमिली ची जेव्हा म्हणजे एक फॅमिली जेव्हा समोर आरोही मला म्हणते की तू मला सांगितलंच नाही की आपली एक्सटेंडेड फॅमिली एवढी मोठी आहे. सो शी इज व्हेरी, तिला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची, नवीन माणसं जोडणं किंवा हे. तर मला ते खूप महत्त्वाचं वाटतं की म्हणजे ज्या काही आपल्या फॅमिलीज म्हणून आपल्याला जोडलेली माणसं आहेत तर ती डेफिनेटली तशी कनेक्ट राहायला हवी आपल्याबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा फॅमिली जी आहे आपली जी कोर फॅमिली आहे
यांच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या सगळ्यांचे एकमेकांशी म्हणजे मोठ्यांचे एकमेकांशी ज्या काही पद्धतीची नाती असतील, ज्या काही प्रकारची मतं असतील, तर लहान मुलांनी मोठं होताना आपली मतं आपल्या अनुभवातून ठरवायला पाहिजे. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. मी तसंच आम्ही मुलींच्या बाबतीत करतो की त्यांना त्यांचे अनुभव त्यांचे जी काही नाती आहेत ती त्यांनी स्वतःच्या अनुभवावर जपावीत, स्वतःच्या अनुभवावर जोडावीत असं मला वाटतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा आम्ही मुलींना इन्व्हॉल्व करतो, ज्याच्यामध्ये साधारणपणे किराणाची लिस्ट असो, भाजीचं मेन्यूचं प्लॅनिंग असो, घरातली मासिक पेज असो, छोट्या रकमा त्यांना हँडल करायला देतो आणि मग त्याच्यातून त्यांनी खर्च करायचा आणि त्याचा साधारणपणे हिशेब ठेवायचा. तर आरोही साधारणपणे 4थीत आहे, तर ती बऱ्यापैकी ही गोष्ट करते. आणि मनवा आता छोट्या गोष्टी ती पण करायला, अजून पहिली जायची आहे ती, पण हाऊ टू हँडल आयडेंटिफिकेशन ऑफ मनी, मग त्याचा उपयोग कसा करायला गेला पाहिजे. तर ह्या छोट्या गोष्टींचं इनपुट त्यांच्या लेवलने आम्ही देत असतो. अभ्यास आणि रँकिंग ह्या गोष्टीचं तशी शी इज हॅव्हिंग अ गुड IQ, त्यामुळं अभ्यास तर ती करतच असते. पण कधी पण रँकिंगच्या बाबतीत आम्ही खूप जास्त प्रॉमिनंटली तो विचार करत असतोच. म्हणजे पहिला रँक आला, दुसरा आला, तिसरा आला, नाही आला तरी त्याच्यावर खूप प्रेशराईज डेफिनेटली नसतं. कारण अभ्यासाच्या बाबतीत आम्हाला असं वाटतं की ती ते अभ्यास एन्जॉय करते आहे, तिला आवडतं, हे सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं. मोबाईल आणि TV च्या बाबतीत थोडंसं प्रयोग चालूच आहेत आणि ते राहणारही आहेत, कारण मुली अजून बऱ्याच लहान आहेत. पण साधारणपणे खेळाच्या वेळा, मोबाईलच्या वेळा आणि TVच्या वेळा बऱ्यापैकी वेगळ्या ठेवू शकलो आपण आणि त्याच्यावर आपण ठाम राहू शकलो तर आपण ह्या गोष्टींवर पण चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकतो. दोघींच्या बाबतीत मला असं वाटतं की खाण्यापिण्याच्या तक्रारी तशा खूप जास्त नाही आहेत, तरी पण ज्या काही जसं मुलांना आवडतंच, म्हणजे पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टी अगदीच द्यायच्या नाहीत असं नाही, पण साधारणपणे महिन्याच्या शेड्यूलमध्ये आपण त्यांना ते ह्या ठिकाणी मिळणार आहे. मग ते बाकीचे जे काही आठवड्याचे दिवस असतात किंवा महिन्याचे 15 दिवस, देन दे डझंट आस्क फॉर द पर्टिक्युलर्स. तर मला असं वाटतं असं काहीतरी शेड्यूल डेफिनेटली असायला पाहिजे, कारण अगदीच नाही याच्यापेक्षा ते एखाद्या टप्प्यावर तुम्हाला मिळणार आहे म्हटल्यावर बाकीचे दिवस थोडेसे बऱ्यापैकी सोपे जायला लागतात. अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जशी मुलींची आजार पण मला आठवते की सीझनल आजार असो किंवा काही असो, तर ह्या दोन्ही गोष्टी थोडंसं लाईटली ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे असंही शारीरिक आजार पण असतं, मनही खराब होतं त्या ड्युरेशनमध्ये, आपली मनस्थिती हे होते. पण मला असं वाटतं ही गोष्ट मला सांगायला आवडेल की आरोहीच्या मागच्या दोन्ही हॉस्पिटलच्या स्टेमध्ये बऱ्यापैकी ती जेव्हा रिकवर व्हायला लागली होती तेव्हा आम्ही तिला म्हणजे वारली पेंटिंग आणि मधुबनी हे दोन्ही आर्ट्स आम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा राहिलो होतो, 5-6 दिवसाचा स्टे होता डॉक्टर सोनारांच्याकडे, तर हे दोन्ही आर्ट आम्ही तिथे पूर्ण केले. तर आपण आलेले जे प्रश्न आहेत त्याच्याबरोबर थोडंसं एंटरटेनिंग किंवा ज्याला आपण म्हणतो की खेळकर वातावरण कसं राहील अशा दृष्टीने प्रयत्न केले तर जे काही प्रश्न होतात त्यांची जी म्हणजे बोथटता असते ती थोडीशी आपल्याला कमी करता येते. सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे मला मुलीच्या बाबतीत असं वाटतं की आपले आई बाबा किंवा आपल्या आजूबाजूची माणसं आयुष्याला कशी सामोरी जात आहेत किंवा त्यांचे आशीर्वाद कसे आहेत, ते कशावर अवलंबून आहेत, हे कळत नकळत बघतच मोठी होत असतात. तर माझ्या मुलीच्या बाबतीतही तसंच आहे की त्यांचे आबा 15 वर्षापासून बेड रिडन आहेत, म्हणजे गाणं सिनेमा ह्याच्यात ते रमतात. बाबा दिवसभर थकला तरी घराच्या पायऱ्या चढताना तो गाणं म्हणतच चढतो. केदार मामा 15-15 दिवस बाहेर असतो पण घरी येताना तो शिट्टी वाजवत घर चढतो, म्हणजे पायऱ्या चढतो. तर अशा वेळी ह्या सगळ्यांचे जगण्याचे ॲटिट्यूड कसे आहेत हे बघून मुलं शिकत असतात. त्यामुळं पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं की फक्त मुलांनी कसं वागावं ह्याच्यापेक्षा पालकांना बघत मुलं मोठी होत आहेत, तर ती जबाबदारी त्यांच्यावर जास्त आहे असं मला वाटतं. तर शेवटाकडे येते, कारण मला माहिती की सरांना सगळ्यांना ऐकायचं आहे. मला खूप जेन्युइनली सांगावंसं वाटतं की आई बाबा होण्याचा चॉईस हा आपला आहे. त्यामुळं जेव्हा आपण एखादा चॉईस घेतो तर त्याच्याबरोबर प्राईजही आहे आणि त्याची प्राईसही आहे. प्राईज म्हणजे बक्षीस आणि प्राईस म्हणजे किंमत. आपल्या सगळ्यांना प्राईज जर हवं असेल, म्हणजे बक्षीस जर हवं असेल ज्याच्यामध्ये आनंद आहे, समाधान आहे, प्रेम आहे,
तर हे सगळं हवं असेल तर त्याची किंमत आपल्याला मात्र मोजावीच लागेल आणि त्याची स्ट्रॅटेजी जी काही आपली स्वतःची असेल त्याप्रमाणे आपल्याला ठरवावे लागेल. पण कुठल्याही आयुष्याच्या निर्णयामध्ये जर आपल्याला बक्षीस पाहिजे असेल तर डेफिनेटली त्याची किंमत मात्र आपल्याला चुकवायला तयार राहायला पाहिजे. पण किंमत चुकवताना मात्र थोडंसं आपण जास्त हॅपीली आनंदाने किंवा जास्त इन्व्हॉल्वमेंटनं जर केलं तर आपल्याला त्याच्याबरोबर त्या प्राईज बरोबर बोनसही मिळतो. त्याच्यासाठी थोडंसं आपण स्वतःला म्हणजे जास्त इनपुट्स देणं गरजेचं आहे. तर फक्त असं होतं की प्रत्येक टप्प्यावर आपापली चॅलेंजेस वाढत जातात, त्याच्यासाठी मात्र तयार राहावं लागतं. आनंदी पालकत्वासाठी प्रत्येक आईबाबांनी स्वतःच्या स्वभावाचा, स्वतःच्या रुटीनचा, या सगळ्यांचा प्रॅक्टिकल अभ्यास करून स्वतःच्या गुणदोषांवर पण काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्याला आपण म्हणतो खोज बत्ती को अंदर किया और घुमाव. कारण मुलांना मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये खूप जास्त हे नसतो. इमोशनल नीड सॅटिस्फाय नाही झाल्या तर त्याला रिप्लेसमेंट म्हणून स्वतःची थोडंसं जास्त इंटेन्सली मटेरियल गोष्टींकडं मुलांची डिमांड वाढतात असं मला वाटतं. इट कॅन बी, याचं प्रत्येकाचं मत वेगवेगळं हे असू शकतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की मुलांना जे हवं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं की बाकी म्हणजे घरात राहणारी आई किंवा ज्याला म्हणतो घरात राहणारे बाबा जे काही आहेत याच्यापेक्षा मुलांना आनंदी आईबाबा हवे असतात, आनंदी आई किंवा आनंदी बाबा हवे असतात, हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आपणही कधीतरी थकल्यासारखे होतो, कधीतरी हतबल होतो, कधी भावनिक युद्ध होतात, आपण रागू चिडू. पण ह्या सगळ्या भावना, बिकॉज वी आर ह्युमन बीइंग्स, आपण माणसं आहोत, आपण चिडणारच, आपण रागवणारच. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये जो चॉईस आपण आनंदाने घेतला आहे त्या ह्या सगळ्या भावना ज्याला आपण ते सहज भावना आहेत, राग ही खूप सहज भावना आहे, तर त्याच्यावर आपण किती काळ राहायचं. मानसशास्त्र सांगतं की इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन, म्हणजे ज्याला तीव्रता, वारंवारता आणि काळ, म्हणजे किती वेळ आपण त्याच्यावर राहायचं त्या भावनेवर, हे मात्र आपल्याला ठरवता आलं पाहिजे. त्यामुळे चिडलं तरी ठीक आहे, ती पण माझीच भावना आहे, पण त्याच्यावर मला जास्त काय राहायचं नाही आहे, कारण हा माझा चॉईस आहे. हे आपलं लक्षात ठेवावं लागेल सगळ्यांनाच. शेवटाकडे येताना ॲट द एंड ऑफ माय सेशन की मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सतत मुलांचा मूड सांभाळणं किंवा मुलांना आनंदी ठेवणं किंवा मुलांनी आनंदी राहणं ही पालकांची जबाबदारी नाही आहे. आपल्याला आनंद आणि दुःखाची जबाबदारी पेलण्यासाठी, आपापल्या आनंद आणि दुःखाची जबाबदारी पेलण्यासाठी, मुलांना सक्षम करण्यासाठी मदत करणं ही पालकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण असाही आनंदी राहणं ही वैयक्तिक चॉईस आहे आणि जबाबदारीही. त्यामुळं पालकत्वाचं यश किंवा अपयश याचं मोजमाप, याचे निकष प्रत्येक पालकांनी आपापल्या पद्धतीने ठरवावेत. कारण हा प्रवासच आहे. म्हणजे आमच्या बाबतीत तर अजून तो खूप पहिल्या टप्प्यात आहे आणि हा प्रत्येकाच्या बाबतीत प्रवासच असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या टप्प्यावर जो काही टप्पा पार केला त्या टप्प्यावर थांबायचं, स्वतःला छानपैकी पाठ थोपटून घ्यायची. हा टप्पा खूप छानपणे पार पडला आहे. कुठलंही लेबल लावायचं नाही, चांगलं, वाईट, त्रासदायक किंवा असं. पण त्या टप्प्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं आपलं गाठोडं घ्यायचं आणि मग पुढे प्रवासाला जायचं. कारण हा प्रवास खेळकर होणं महत्त्वाचं आहे. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं की हे फक्त मुलांसाठी नाही आहे. हा सगळा प्रवास कोणाचा आहे? पहिल्यांदा माझा किंवा आमचा दोघांचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ॲज अ ह्युमन की आपण हे लक्षातच घेतलं पाहिजे की आपण जे मुलांना, पहिल्यांदा पण मी म्हटलं की आपण आपल्या आनंदासाठी मुलांना जन्म देतो. तर पालकत्वाचा प्रवास हा मुलांचा म्हणण्यापेक्षा आपला स्वतःचा आहे असं जर म्हटलं तर थोडंसं जास्त सोपा जाईल आणि जास्त आनंदी होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. मी थांबते इथे.